लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. कारण की आता वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी भेटणार आहे. त्यांना खास गिफ्ट भेटणार आहे. कारण की त्यांचा जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी ते जमा होणार आहे. याबद्दलची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बघा, 31 जून रोजी महाराष्ट्रभर वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीत सुवासिनींसाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार वटपौर्णिमेचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात जून महिन्याचे ₹1500 जमा करण्याची शक्यता वर्तवून देत आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की वटपौर्णिमेचा सण हा महिलांसाठी किती इथे उत्साहाचा असतो, किती आनंदाचा असतो. हा खूप महत्त्वाचा सण बहिणींसाठी असतो आणि त्यामुळे जून महिन्याचे जे ₹1500 ना, हे ₹1500 त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा होऊ शकतात. परंतु याबद्दल अजून कुठली अपडेट्स या ठिकाणी आलेली नाही. सरकारकडून कुठलाही जो जी-आर आहे ना, तो इथे आलेला नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मार्च आणि एप्रिलचे पैसे इथे लाडक्या बहिणींना देण्यात आलेले होते, त्याच्या आधी इथे कुठल्याही प्रकारचा जो जी-आर असतो ना, तो इथे काढण्यात आलेला नव्हता. डायरेक्टली आधी ₹1500 जमा झाले मार्च महिन्याचे आणि त्यानंतर लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती इथे एप्रिल महिन्याचे ₹1500 जमा झाले. असे ₹3000 कुठलाही जी-आर न निघता लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती इथे जमा झालेले होते. हे सुद्धा आपण इथे बघितले आणि त्यानंतर पुन्हा इथे ज्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले नव्हते, त्यांच्यासाठी इथे जी-आर इथे नंतर काढण्यात आलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता असं होऊ शकतं की सणासुदीच्या निमित्ताने इथे लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जे पैसे आहेत ते डायरेक्टली त्यांच्या अकाउंटवरती इथे जमा होऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटते? जे ₹1500 आहेत ते वटपौर्णिमेच्या निमित्ताने जून महिन्याचे भेटायला पाहिजेत का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचं आहे आणि तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का? ते सुद्धा तुम्ही इथे कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून आम्हाला कळेल की किती लाडक्या बहिणीची अजूनसुद्धा इथे ई-के-वाय-सी करायची इथे बाकी आहे. आणखीन जर तुमचे काही डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की तुम्ही विचारू शकता आणि आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा येणाऱ्या ज्या अपडेट्स आहे ना, ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.